नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। सहा द्रव्य समजून काय फायदा घेतलाय पुढं माताजींनी। शाश्वत आनंदाची कलामध्ये प्रत्येक द्रव्य आपलं आपलं कार्य स्वतंत्रतेने करतंय म्हणून विश्वाची व्यवस्था आहे। नाहीतर जर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करू लागेल, काहीतरी गडबडी करू लागेल दुसऱ्या द्रव्यामध्ये, जसं मला हे शरीर मरू नये वाटतंय म्हणल्यावर ह्याला मी टिकवलं, मग ह्याचं कार्य मी केलं, हे म्हातारं होऊ नये, सुरकुत्या पडू नयेत, केस पांढरे होऊ नये, हे सगळं मी केलं जर, तर तुम्ही पुद्गलाचं कार्य करायला गेलात। तुम्ही तर जीव आहे आणि मग एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करेल तर सगळी वस्तुव्यवस्था नष्ट होऊन जाईल। म्हणून सांगितलं की माझं कार्य मी करतो। प्रत्येक द्रव्य आपलं आपलं कार्य करतं, पराचं कार्य कोणी करू शकत नाही। मग सहा द्रव्यांचं स्वरूप समजल्यावर त्यामध्ये मला प्रयोजनभूत कोण आहे, मला सुख देणारं कोण आहे, माझा एक जीवद्रव्यच मला सुख देणारा आहे हे समजतं। म्हणून मी त्याचा आश्रय घ्यायला पाहिजे। कुठंपर्यंत वाचलो तो आपण? 33 पण चाललं होतं बहुतेक। स्वपरभेद विज्ञान वाचलो तो वाटतं हे पण। लेके पहला आत्मानंद भर के अंतरंगानंद आत्मनगरी से आया है कोई ज्ञानानंद। 33 पानावर आहे ना, पिक्चरचं गाणं म्हणले नाही, काय होतं? आम्हाने लिहिलेलं आहे, लेके पहला आत्मानंद भर के अंतरंग आनंद आत्मनगरी से आया है कोई ज्ञानानंद। म्हणजे आत्म्याचा आनंद भोगा तर सगळीकडे आनंदाचा आनंद आहे। आपल्याला आत्मा सोडून बाहेर शोधायला जातो त्यामुळं आनंदाच्या नावाखाली दुःखच मिळतं। म्हणून सपर भेदविज्ञान कसं करायचं? भेदविज्ञान म्हणजे काय? जीव अन्य आहे आणि सगळं परद्रव्य त्याच्यापासून भिन्न आहे हे जाणणं, हे मानणं, ह्याला म्हणायचं सम्यक दर्शन, ह्याला म्हणायचं भेदविज्ञान। आणि जेव्हा हे समजलं, हे शिकलो, याची प्रतीती झाली ना, तिथे धर्म सुरू झाला। नाहीतर धर्म म्हणून तुम्ही जे काय कराल ना त्याच्या नावाखाली ते सगळं शून्य आहे किंवा काय त्याचा उपयोगच नाही आहे, धर्माची सुरुवातच नाही आहे। जोपर्यंत आत्म्याचा निर्णय नाही, आत्म्याची अनुभूती नाही, तोपर्यंत धर्म नाही। म्हणून धर्म म्हणायचं कशाला? आत्मानुभवाला, शुद्ध ज्ञानाच्या संवेदनाला, स्वसंवेदनाला म्हणा, सम्यक दर्शनाला म्हणा, त्यालाच भेदविज्ञान म्हणलं किंवा त्याला सम्यक दर्शन म्हणलं। आणि सम्यक दर्शनपूर्वकच धर्माची ओळख आहे, सुरुवात आहे। त्याच्याशिवाय म्हणजे मी तुला सगळे ग्रंथ वाचून दाखवला, सगळ्याचे अर्थ सांगितले, पण त्यातून प्रयोजन काय हे नाही आपण शिकलो, जर कळलं नाही आपल्याला, तो विषय नाही मिळाला तर काय उपयोग आहे? म्हणजे काय झालं? सगळं रामायण सांगितलं आणि शेवटी काय केलं? रामाची सीता कोण असती रामाची सीता? जर हे माहीत नाही तर सगळं रामायण समजलं म्हणलं आणि नंतर रामाची सीता कोण माहीत नाही म्हणलं तर तसं झालं। म्हणून आत्मा आणि शरीर भिन्न आहे हे जाणा, तर तुम्ही 4 वाक्य वाचा, 4 शास्त्र वाचा, बास आहे। त्याच्यातून 4 शब्दातून सुद्धा ज्ञान होऊ शकते। एक पंचनमस्कार मंत्र शिकला होता शिवभूती मुनींनी, जास्ती त्यांना मेमरी नव्हती, तरीसुद्धा त्यातून केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली ना। म्हणजे त्या एकाच पदातून सुद्धा भाववासना करणं महत्त्वाचं आहे। आणि त्यापूर्वक जर अध्ययन असेल, ध्यान साधना असेल तर मार्गस्थच आहे। वाच। स्वपरभेद विज्ञान द्रव्यार्थिक नाही, स्वध्रुववान त्रैकालिक शक्तीचा अभेद पिंड, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत शक्ती इत्यादी।
कारण सम्यक कारण समयसार, कारण परमात्मा, सगळे हे एकार्थवाची शब्द आहेत. निश्चयाचा विषय कसा असतो ते सांगायला लागले. त्रिकाली अनंत शक्तीचा पिंड असतो. कारण समयसार त्यालाच म्हणायचं. कारण परमात्मा म्हणा, न्यायक स्वभाव म्हणा, त्रिकाली ध्रुव म्हणा, निज भगवान आत्मा, ध्रुव शाश्वत तत्व, उपादेय तत्व आहे. हे सगळं शास्त्रामध्ये जिथं कुठं शब्द आलेले असतील ना, हे तर समजून घ्या, हे सगळे माझ्या आत्म्यासाठी वाचक आहेत. कारण परमात्मा म्हटलं तरी माझा आत्मा, जसं म्हणतो ना, एखादं कार्य होण्यासाठी एक कार्य होताना याच्याजवळ कारण असतं. मग ह्याला कारण म्हणलं, ह्याला कार्य म्हणलं. जसं रोटली हे कार्य झालं तर कारण कोण? मम्मी. काय? हां, रोटलीचं कार्य तर कारण कोण? काय? मम्मी. कुठलं कारण? सांग की काय कारण? मग रोटली कशाची करता घरात? मग कणिक हे कारण आहे. हां, म्हणजे कणकीची रोटली होती, मम्मीची नाही होत. मम्मी तर निमित्त आहे तिथं करता म्हणून. मग म्हणून असं म्हटलं, एक कारण असतं आणि तिथं प्रत्येक कार्य होत असताना त्याच्यामध्ये कारण असतं. मग इथं तेच सांगतायत की जेव्हा शुद्धात्मा अनुभव होतो, सम्यक दर्शन होतं, त्यावेळेस कारण कोण आहे? तर आपला शुद्ध आत्मा कारण आहे. आणि कार्य काय झालं? ती पर्याय प्रगट झाली अनुभूतीची, सम्यक दर्शनाची. म्हणून हे सगळे शब्द दाखवले ते आत्म्याचे वाचक आहेत. त्याला निश्चय नयाचा विषय म्हणायचं किंवा द्रव्यार्थिक नयाचा विषय म्हणायचं. आता व्यवहार नाही म्हणजे काय सांगतात? त्याला म्हणायचं पर्यायार्थिक नय. व्यवहार म्हणायचंच कशाला? कहो पर मानुमत, म्हणजे खोटा असतो. व्यवहार कसा असतो? खोटा म्हणजे का? असं तुम्ही विचारायचं, मग मी सांगणार. नाही विचारलं मी विचारणार, तर तुम्ही सांगायचं. व्यवहार खोटा का हो? उगीच. पोरीचं लग्न झालं, खरं का खोटं? हां, पोरीचं लग्न ठरलंय, खरं का खोटं? म्हणजे शिकलो आपण, डिग्री मिळाली, खरं का खोटं? खरंय. जीवाला डिग्री असती का कुठली? हां, मग जीवाचं अपेक्षेने जे कथन आहे ना, जे स्वरूप आहे ना, ते खरं. बाकी सगळं तुम्ही जे काय पराच्या सापेक्ष कथन करताना सगळं खोटं आहे ते. जसं एक्झाम्पल काय देतो आपण? साखरेचा डबा, खरं का खोटं? आहे का नाही घरात? आहे की? साखरेचा डबा नाही आहे घरात? हां, साखरेचा डबा हे खोटं आहे. कशाचा असतो डबा? हां, त्याच्यात साखर भरलेली असते. स्टीलचा डबा असतो, पण साखर भरलेली. आपण स्टीलचा डबा आण म्हणल्यावर काय करायचं सुनबाईनी? हां, मग सुनबाई आणि सासूबाईचं भांडण होते सुरू. म्हणजे तिथं आपण आरोपित कथन करतो, त्याला म्हणायचं व्यवहार नाही. मग व्यवहार म्हणजे कहो पर मानुमत, म्हणजे तुम्ही कोण आहे आता? मनुष्य आहे. खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. बोलला विचारा. तुम्ही आता अल्पज्ञानी आहे, पूर्ण ज्ञानी आहे. काय सांगितलं? अल्पज्ञानी म्हणलं तर खरं का खोटं? खरं. चुकलं की आता. पर्यायाचं कथन आहे ते. आहे तर आपला आत्मा सुद्धा केवळ ज्ञान स्वरूप आहे. मग आहे पर्यायामध्ये काय असेल ते असेल, बदलणार आहे ना ते. त्यामुळे तुमचं स्वरूप नाही आहे अल्पज्ञान हे. पुन्हा तुम्ही पूर्ण ज्ञानी होऊ शकता. केवळ ज्ञान तुम्हाला पण प्राप्त होऊ शकतं. म्हणून जे बदलणार असतं ते आपला स्वभाव नसतं. म्हणून व्यवहार नाही काय करतो? जी अवस्था आहे त्याचं कथन करतो, पर्यायाचं कथन करतो. पण स्वभाव दाखवणारा असतो तो निश्चय नाही. पर्यायार्थिक नाही. परपर्याय, परद्रव्य व परपर्याय तर पर आहेतच, पण स्वतःच्याही देव, मनुष्य, नारक, तिर्यंच, शुभ अशुभ शुद्ध पर्याय सुद्धा परच आहेत. पर्याय क्षणिक तत्व आहे, म्हणून आश्रय करण्यास अयोग्य हेय तत्व आहे. कुठलीही पर्याय असू दे, कितीही चांगली असू दे, तरी सुद्धा ती क्षणिक असते, ती नष्ट होणारी असते. म्हणून त्याचा आश्रय घ्यायला जाऊ नका. काय समजतं एवढ्यावरून? पर्यायाचा आश्रय घ्यायचा नाही म्हणजे काय? एक्झाम्पल सांगा की. एक्झाम्पल सांगा म्हणजे काय करायचं नाही आम्ही? 98% मार्क पडले. मग त्याच्यामध्ये रमू नका. का? कारण असं सगळेजण नाचले बरं का, आम्हाला नीटला एवढे पर्सेंट पडले, एवढे मार्क पडले. काय झालं?
आता रिपीट करायला सांगितलं सगळ्यांना, म्हणजे गेला का नाही आनंद पाण्यात. आता दुसऱ्या वेळी काय होणार आहे, म्हणजे मी ऐकलं असं किती जणांना तरी आउट ऑफ आउट पडलेत म्हणून 720. आणि मग ते पेपर फुटलं म्हणून काय केलं लोकांनी, म्हणजे आता परत अभ्यास करा सगळा, परत नवीन एक्झाम देणार, परत नवीन लोकांचे रिझल्ट लागणार वेगळे वेगळे. म्हणजे काय झालं, हे क्षणिक आहे, त्याच्यामध्ये रमू नका. जे काय तुम्हाला प्राप्त झालं ते नष्ट होणार आहे, म्हणून पर्याय ही आश्रय करण्यायोग्य नसते, हे सांगितलं याच्यातून. वाच. हे भेदविज्ञान जाणून हे भेदविज्ञान जाणून जोरात. हे भेदविज्ञान जाणून स्वमध्ये राहिलो तरच जीवनात सदैव पदोपदी आनंदाचा खरा भोग घेता येतो. सदैव आनंदाचा भोग घेता येतो. जर भेदविज्ञान असेल तर कुठलंही संकट येऊ दे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची मदत होते. कसं, म्हणजे भेदविज्ञान तुम्हाला तुमच्या दुःखामध्ये संकटामध्ये कसं मदत करतो. इष्टवियोग झाला, काहीतरी आपत्ती आली, धन गेलं, काय पण झालं हानी समजा, तर तिथं मला भेदविज्ञान काय मदत करणार. मी ह्या सगळ्यापासून भिन्न आहे, ती पर्याय ना ती पण संपणारी आहे. म्हणून म्हणतो ना आपण यह भी बीत जाएगा, म्हणजे हे पण कायम राहणार नाही आहे, बदलणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये दुःख करत बसू नकोस. आज दुःख आहे तर उद्या परिस्थिती बदलेल आणि सुख होईल कदाचित. त्यामुळं कुठलीही पर्याय ही शाश्वत नसते, ते आपलं स्वरूप नसते. हे भेदविज्ञान जाणून आपल्याला फायदा. मग तिथं सुद्धा जीव आनंद भोगू शकतो. म्हणजे दुःखाचा प्रसंग आहे तरी सुद्धा जीवाला आनंदाची कला असेल तर दुःख होणार नाही. आता त्यागी मुनी असतात, त्यांच्या पण आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की त्यांच्या काय गृहस्थ दशेतले माता पिता वगैरे, परिवारजन, पत्नी पती कोण पण असतील ना, आता जो कोणी त्यागी असेल त्यांचे कोणी रिलेटिव्ह असतील तर ते त्यांचं त्यांच्या डोळ्यासमोर अंत झाला, किती त्यांना दुःख होणार, किती रडणार ते. का नाही रडायचं, का नाही रडत ते. भेदविज्ञान त्यांनी केलं, मग आम्ही का करायचं नाही, आम्ही रडायचं आणि त्यांनी भेदविज्ञान करायचं का. म्हणजे त्याच्याद्वारे त्यांनी सांगून दिलं, नुसतं सांगत नाहीत शब्दांनी, प्रॅक्टिकली त्यांच्यामध्ये उतरलेलं असतं म्हणून तसं ते परिणती होते. नाहीतर नुसतं बोलणाऱ्याच्या शब्दाला काही किंमत नसते. ज्यांनी स्वतः त्याचं अवलंबन घेतलं, ते स्वतःमध्ये उतरवलं, त्याच्या शब्दाला बळ असतं. जसं मी तुम्हाला सांगितले 10 वेळा बाबांना दीक्षा घ्या, आत्मकल्याण करा, तुम्ही माझं किती ऐकणार. हो म्हण की घेणार. काय काकी बास आता संसार नाही करायचं, मला कंटाळा आलाय असं किती वाटतं. घरात गेल्यावर भांडणं झाल्यावर वाटतंय, हे चांगलं असताना काय वाटतंय, कुठे हे घर माझं सुखाचं स्थान आहे असं वाटतंय. मग तिथं मी किती सांगितलं ना तर इतका प्रभाव नसतो. पण ज्यांनी सोडलंय ना ते सगळं परिवार परिग्रह, त्याला ज्यांनी सोडलंय त्यांच्या शब्दाचा प्रभाव, आणि त्यांना सांगण्याची पण तशी शैली असते वेगळी. काय, कारण मी आनंद भोगतोय तो तर तुम्ही पण भोगा असं सांगायची एक त्यांचं काय म्हणायचं अनुभव असतो तो. कारण त्यांना माहिती आहे घरात राहून किती सुखी राहू शकणार आहे ओ जीव. त्यामुळं मी भोगतोय तर तुम्ही पण भोगा. तुम्हाला चांगली डिश खायला मिळाली तर तुम्ही किती ॲडव्हर्टाइजमेंट करता सांगा त्याची. या दुकानात, या हॉटेलमध्ये जातो ना, हॉटेलमध्ये का नाही ना, काय आदिती म्हणसल मी आजपासून हॉटेलमध्ये जाणार नाही. मग तिथं खाऊन आलो, तिथं ऐकलं बघितलं काय, तर आपण सगळ्याला तेच सांगतो ना की हे चांगलं आहे, तुम्ही पण घ्या, तुम्ही आणा, तुम्ही भोगा. तसं इथं भगवान सांगतायत, मुनिराज त्यागी सांगतायत की मी भोगलाय तो आनंद. कुठला, सगळ्या परिग्रहांनी रहित झालो आणि सगळ्या कुटुंब परिवारांनी मी मुक्त झालो, तर आता मला जो आनंद मिळतो तो बेस्ट आहे. तुम्हाला वाटतोय तुम्ही भोगत असलेला छान आहे म्हणून, पण त्याला क्वालिटीज नाही आहे असं कोण सांगू शकणार. म्हणून तुम्हाला सांगते अनुभवा. काय अनुभवायचं, असा दीक्षेचा आनंद. म्हणजे काल जाऊन आला ना, का नाही, काल जाऊन आला ना, काय बघितलं, काय संस्कार केले, गेला का नाही गेला, नाही गेला होय, बरं. काय केला जाऊन, काय केले भाव आपण तिथं, कशासाठी गेलो होतो.
व्हावी. वाटलं का असं, का उगीच माझ्यासमोर सांगायला लागले? नाही वाटलं ना. काय उपयोग मग आपण असं जाऊन तिथं पळत 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 सगळीकडे जायचं आणि उगीच आपलं अक्षता टाकल्या सगळं टाकायचं आणि यायचं. आपल्यावर संस्कार व्हायला नकोत का तसे? म्हणून जिथं पण जाऊ देत, त्या आत्मानुशासनमध्ये सांगितलं, धर्माच्या जर तुम्ही छत्रछायेत आलाय ना तर भिजा, थोडंसं भिजा. जाऊ देत तुमचं लगेच काय दीक्षा होणार नाहीये, पण संस्काराने तर आपण ओले व्हा ना, की मला हे करायचंय, हे व्हायला पाहिजे, ह्याच्यातच सुख आहे. ह्याचा निर्णय जितका दृढ असेल ना तितकं तुम्ही पुढं सरकू शकणार. नाहीतर कोरड्याचे कोरडेच राहणार. म्हणजे ऐकलो, आलो, गेलो, ऐकायचं आपलं उगी दुपारी थोडा वेळ टाइमपास म्हणून ऐकून जायचं. अशी जर वृत्ती असेल तर त्याच्याद्वारे काय सुख मिळणार आहे? म्हणून निर्णय करायचं. म्हणजे तुम्ही भविष्यात काय पण करा, पण जे आत्ता मिळतंय ना हे योग्य आहे, हे असं करायला पाहिजे, असं माझ्याकडून व्हायला पाहिजे, किंवा मी सुद्धा त्या पदाला जायला पाहिजे, अशी तीव्र भावना तर करायची आपल्याला. होऊ दे की कधी. आता एक पाऊल उचलणं सुद्धा पुरुषार्थ आहे. काय लगेच ती तुम्हाला दशा दिसेल असं नाही. म्हणजे आज मी स्वाध्यायाला लागलो ना, त्याचं पहिलं पाऊल आहे. आज केला का नाही पुरुषार्थ? काय मग हा एक पाऊलच सांगितलं तुम्हाला मोक्षापर्यंत नेऊ शकतं, पण तो एक पाऊल उचलाय सुद्धा कोण तयार नसेल तर कसं मिळणार आहे? म्हणून आपल्याला करावं लागणार आहे पुरुषार्थ, हे सांगितलं. वाच पुढं बघा. सम्यक आनंदार्थ. घटमौली सुवर्णार्थी नाशोत्पाद स्थिती स्वयं शोक प्रमोद माध्यस्थम जनो याती सहेतुकम. ते हिंदी आहे, आम्ही मराठी वाचतोय. असेल त्याच्यात 34 पान आहे बघा. ते मागं पुढं असेल पान पण. वाच भैया. हिंदी नाही तुझ्याकडं, मराठी पुस्तक आहे ना? वाच. सुवर्णगटार्थी सुवर्णगटार्थी व सुवर्णार्थी क्रमशः सुवर्णगटाचा नाश झाला असताना शोकाला सुवर्णमुकुट उत्पन्न झाला असता हर्षाला आणि दोन्ही अवस्था पर्यायांमध्ये असणाऱ्या स्थितीला पाहून मध्यस्थ भावाला प्राप्त होतो आणि हे सर्व सहेतुक आहे. 39 पान आहे तुमचं. याची कथा अशी आहे की एक सुवर्णाचा घट होता. त्या घटाला तोडून मुकुट बनवला. कोणी 3 अवर्ती जीव होते. एकाला सुवर्णाचा घट पाहिजे होता, दुसऱ्याला सुवर्णाचा मुकुट पाहिजे होता व तिसऱ्याला सुवर्ण पाहिजे होते. ह्याच्यासाठी हे चित्र बघा मागचं. मी वाचते, तुम्ही चित्र बघा पाहिजे तर समजतंय. सगळ्यात मागचं पृष्ठ आहे ना, त्याच्यावर सांगितलं एक सुवर्णाचा घट होता. ऐका की तिथं मागं चित्र आहे ना, हे चित्र बघा, त्याच्यावर एक्सप्लेनेशन सांगितलंय. त्या घटाला तोडून मुकुट बनविला. कोणी 3 अव्रती जीव होते. म्हणजे कोण? आई. काय म्हणायचं आता? ही कोण आहे? मुलगी आहे का आई आहे? केलंय आई वडील आणि मुलगा आहे का? बरं, काय असेल ते. म्हणजे आई वडील आणि मुलगा असे 3 जण जीव आहेत. 3 अव्रती जीव आहेत. एकाला सुवर्णाचा घट पाहिजे होता. त्यांनी लिहिलं ना मुलांनी, अगर इस घट नाही, स्त्री म्हणाली काय, यह घट बढिया है, आनंद है. मग त्या स्त्रीला घट पाहिजे होता सुवर्णाचा. दुसऱ्याला सुवर्णाचा मुकुट पाहिजे होता. तो काय म्हणाला, अगर इस घट का मुकुट बना दे तो बढिया होगा. त्याला मुकुट पाहिजे होता. पुढं तिसऱ्याला सुवर्ण पाहिजे होते. म्हणजे आता वडील आहेत तर त्यांनी काय विचार केला, सोना तो वैसा ही शाश्वत है, अतः माध्यस्थ समभाव है, इसमें क्षणिक सुख दुख ही नहीं है. म्हणजे हा मुलगा म्हणाला मुकुट बन गया, उत्पन्न हो गया, अच्छी बात बनी, बड़ी खुशी हुई. त्यावेळेस त्या स्त्रीला वाटलं घट को तोड़ दिया, याने नष्ट कर दिया. काय बात आहे, दुःख की बात हो गई. म्हणजे तिला हवं ती गोष्ट नाही राहिली म्हणून दुःख झालं. ह्याला उत्पन्न झाली त्या पर्यंत आनंद झाला तर सुख झालं. आणि वडिलांचं काय विचार, घट तर असू दे, मुकुट तर असू दे, सोनं तर सोनं आहे ना माझ्याजवळ, माझं माझं. त्यामुळं ते समभावाला प्राप्त झाले, हे सांगितलं. तिसऱ्याला सुवर्ण पाहिजे होते. पहिल्या व्यक्तीने घटाचा नाश पाहिला तेव्हा त्याला दुःख झाले. दुसऱ्या व्यक्तीने मुकुटाचा उत्पाद तयार झालेला पाहिला तेव्हा त्याला सुख झाले.
आणि तिसऱ्या व्यक्तीने सुवर्णद्रव्य ध्रुव पाहिले तेव्हा तो मध्यस्थ सुख दुःख रहित राहिला. म्हणून लहान मुलं असतात ना, लहान मुलांना हे पाहिजे ते नको, ते पाहिजे हे नको, हे भाव जास्त दिसून येतात. पण जसं जसं वय वाढत जाणं तसं तुम्ही मॅच्युरिटी कशाला म्हणता हो? म्हणजे आता जाऊ देत, हाय तर हाय, नाही तर नाही, हे तर हे, ते तर ते, म्हणजे ह्याला म्हणता जरासं तुम्ही पोक्तपणा आला, ज्ञान मॅच्युअर झालं म्हणता. तर ह्याच्या पुढं जाऊन मुनी सांगतायत काय, समता भाव पाहिजे. जरी मॅच्युरिटी आली तरी सुद्धा समता भाव असेलच असं नाही. कधीतरी एकदम कशाई होतो, विकारी होतो, कधी काय म्हणायचं क्रोधादीच्या आहारी जातो. म्हणजे ह्याला पण समता नाही म्हणलं मग. म्हणून जरी समजलं की ही पर्याय बदलणारी आहे तरी सुद्धा त्यामध्ये एखाद्या वेळेस आसक्तीने जीव विभावाला प्राप्त होतो. म्हणून सांगतायत की समता भाव असावा तर कुठलीही परिस्थिती तुम्हाला दुःखी बनवू शकत नाही. वाच. तसेच कोणी एक शेठजी होते. त्यांना एक मुलगा व बर एक मुलगी व एक मुलगा होता. मुलीने लॉकेटचा उत्पाद पाहिला तेव्हा तिला सुख वाटले. पुढे काही काळानंतर मुलाने त्या लॉकेटला पाहिले व अंगठी करण्याचा विचार केला आणि लॉकेटपासून अंगठी तयार केली. तेव्हा त्या अंगठीच्या उत्पादाला पाहून मुलाला सुख वाटले. त्याच वेळी मुलीने त्याकडे पाहिले व लॉकेटचा नाश पाहून तिला दुःख झाले. शेठजीने त्या वस्तूमधला ध्रुवरूप सुवर्ण जाणले, त्यामुळे त्यांना सुख दुःख झाले नाही. त्यावेळी शेठजी मध्यस्थ राहिले. म्हणजे हेच उदाहरण देऊन सांगितलं त्यांनी. मग वडिलांची दृष्टी काय, किती रुपये तोळा सोनं, किती रुपये रे किती रुपये 72,000 का वर गेलं. म्हणजे हे 1 तोळ्याचं सोन्याचं भाव आहे. त्यांचे भाव काय, वडिलांचे सोनं माझ्याजवळ राहावं बास, एवढे पैसे घातले त्याच्यामध्ये, ते दोघांना भांडायचं तर भांडू दे पण घरात सोनं राहू दे, काय तर करून त्याला वाटोळं करून येत. म्हणून ते वडिलांची दृष्टी अशी माध्यस्थ रूप. पण बाकीचे पर्यायाकडे जोपर्यंत पाहणार तोपर्यंत आकुलता आहे. यावरून हे समजले की प्रत्येक वस्तूमध्ये ध्रुव आहे. जसे आपण सतत विचार करीत असतो, एक विचार तरंग नाश पावतो व त्याच समयामध्ये दुसरा विचार उत्पन्न होतो. आणि दोन्ही अवस्थेमध्ये विचार करणारा आपला जीव तोच आहे, म्हणजेच ध्रुव आहे. तोच तो आहे म्हणजेच ध्रुव आहे. काय सांगितलं, उत्पाद म्हणजे काय, वे म्हणजे काय, ध्रुव म्हणजे काय. उत्पाद म्हणजे उत्पन्न होते, वे म्हणजे नाश होणे, आणि ध्रुव म्हणजे कॉन्स्टंट. मग उत्पाद म्हणजे एक मराठी, एक हिंदी, एक इंग्लिश. उत्पाद म्हणजे फॉर्मेशन, वे म्हणजे डिफॉर्मेशन आणि ध्रुव म्हणजे कॉन्स्टंट. मग असं प्रत्येक द्रव्याची अवस्था चालू आहे, प्रत्येक समयाला चालू आहे. एक उत्पन्न झालं तर दुसरं वे झालं. सांग, रोटली झाली तर काय काय झालं, उत्पाद वे ध्रुव त्याच्यामध्ये. रोटली या पर्यायाचा उत्पाद झाला, पीठ या पर्यायाचा वे झाला, आणि बाई कायम कोण, मग काय गॅस कायम. ते पिठाचे परमाणू कायम आहेत. म्हणून ते कुठलंही द्रव्य असू दे, परिणमन सतत चालू आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये उत्पाद होतंय तर ती पण पर्यायच आहे. वे झालं तर ती पण पर्यायच आहे. मग एक जण उत्पादाला बघून हर्षित होतं, एक जण वेळाला बघून हर्षित होतं. सांग 10वी पास झालून बाहेर पडला, जाऊ दे 12वी क्रॉस करायला लागलाय आता ते कॉलेज सोडणार, शाळा सोडणार. हर्ष का शोक, काय केलं सेंड ऑफला, केलं ना काहीतरी, कधी केलं असेल तेव्हा. सेंड ऑफ झालं तेव्हा आनंद होतं का दुःख होतं, खरं खरं सांग. आनंद होतं काय देवा. आता परत शाळेत जायचं नाही बरं का. सांग, लग्न झालं आता घरी नवऱ्याच्या घरी जाणार, सुख का दुःख, खरं खरं सांगायचं, शाळेचं मग खोटं सांगायचं नाही. सुख का दुःख, मागं लागलोय म्हणणं आई वडिलांच्या, लवकर करा, किती उशीर घालवा लागलाय वेळ. म्हणजे ती पर्याय, एक उत्पाद होतोय तर एखाद्याला त्याच्यात आनंद वाटतो आणि वेळ झालेला त्यात दुःख वाटतं. एखाद्याला ती वेळ झाली बरं झालं वाटतंय. आम्ही पण काय केलं, ग्रॅज्युएशन झाल्यावर बरं झालं आता सगळा अभ्यास करायचं काम संपलं. म्हणजे वेळ झालेला तर आनंद मानला का नाही, पण पुढं आहे का नाही अभ्यास.
कुठलं तर असू दे, एकदातनं बाहेर पडलं तर दुसरा अभ्यास असतोच. फक्त आपण काय करतोय, पळायचा प्रयत्न करतो त्या पर्यायापासून, त्या कामापासून, आपल्या त्या काय म्हणायचं तशी का डोक्याला ताण द्यायचा नसतो ना कुठल्या गोष्टीचा ह्याच्यासाठी. तर आणि एक काय सांगितलं उदाहरण माहिती आहे की तुम्हाला शिक्षण झालं, काय बनायचं आहे पुढं, काय करायचं आहे पुढे, ॲम्बिशन काय, इंजिनियर व्हायचं आहे. समज वडिलांनी म्हटलं नाही तू डॉक्टरच व्हायचं, घरात सगळे डॉक्टर आहेत तू पण डॉक्टर व्हायचं, असं म्हणून समजा तू जबरदस्ती डॉक्टर फील्डला गेला, किती आनंद येणार, नाही येणार. मग असंच एक उदाहरण सांगितलं बरं का. एक मुलगा होता आणि तो सर्कस बघायला गेला. तर ऐकू येत आहे पुढे आहे की नाही, तर येत आहे. तर तो सर्कस बघायला गेल्यावर तिथं ते अजून सर्कस सुरू व्हायची होती, त्यांचं रिहर्सल चालू होती. मग त्या वाघाला आणलं होतं केजमध्ये समोर आणि तो रिंग मास्टर काय करत होता, याकडनं प्रॅक्टिस करून घेत होता. मग हा काय केला मुलगा, त्याच्याजवळ एक कुत्र्याचं पिल्लू होतं म्हणे छोटंसं, आणि ते तो घेऊन गेला तिथं आणि त्या रिंग मास्टरला म्हणतोय काय तुम्ही असले वाघाचे प्रयोग दाखवता, म्हटलं कंटाळा आलाय सगळ्यांना, आता वाघ बघायचं नाही, म्हटलं काहीतरी डिफरंट दाखवा. मग तो म्हटला सगळ्यांना हेच बघायचं असतंय, कोणाला वाघ बघून माहीत असतो का, बाहेर कुत्रं तुझं सगळेच बघतात म्हणले, पण वाघ बघून माहीत नसतो म्हटल्यावर म्हणून सगळे लोक इथं येतात. काय आदिती, मग तो म्हणला असं काय तुझ्या कुत्र्यामध्ये खास आहे, तो सर्कसवाला म्हणला. तर म्हणला की हा साधासुद्धा नाही म्हटला कुत्रा, हा पियानो वाजवतो म्हणला बघू तर कसं वाजवतो. मग आपलं त्यांनी त्याच्याजवळ असलेलं पियानो बॅगमधनं काढलं, त्याच्यासमोर ठेवलं, तर खरंच तो कुत्रा ते पियानो वाजवायला लागला. असंच असतं ना ते पियानो म्हणजे, हां. तर ते वाजवायला लागलं, त्याला खूप आवडलं त्या सर्कसवाल्याला पण. म्हणला ठीक आहे, उद्या पहिला प्रयोग सुरू करताना तुझंच दाखवायचा. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्कस सुरू होणार, तर पहिल्यांदा त्यांना आणलं समोर, कोण, ते कुत्र्याचं पिल्लू, ते मुलगा आणि ते पियानो आणि हा माणूस, चौघजण पण येऊन समोर त्या रिंगमध्ये उभारले आणि म्हणले ह्याचा पहिला प्रयोग होणार आहे आज, की हा कुत्रा अजब गजब आहे, काय करतो तो, पियानो वाजवतो. आणि मग त्यांनी आपलं वाजवायला असं 1-2 मारले असतील त्याच्यावर काय बोटं, तेवढ्यात मोठा कुत्रा आला एक. हे छोट्या कुत्र्याचं पिल्लू होतं ना, तेवढ्यात कुठून तरी त्या सर्कसमधनं, त्या ऑडियन्समधनं असलेल्यामध्ये एक मोठा कुत्रा आला होता, तो समोर आला आणि त्यांनी काय केलं, त्या छोट्या कुत्र्याची मान पकडली, दुसऱ्या हाताने त्या पियानोला जोरात फोडल्यासारखं केलं आणि तो त्याला घेऊन उचलून निघून गेला. आता हे सर्कसवाला बघत बसलाय, म्हटलं हे काय नवीन, मी इथं प्रयोग करायला बसलो आणि हे काय असं, कोण आहे ते आणि कोणाचा कुत्रा आहे. तो म्हटला ती त्याची वडील आहेत, जे कुत्रं पिल्लू होतं ना, तर त्याचे वडील आहेत. मग असं का केलं त्यांनी, तर म्हणले वडील त्या मुलाला डॉक्टर बनवू इच्छितात आणि त्याला पियानो वाजवायचं आहे. म्हणजे एक त्यांनी दृष्टांत सांगितलं त्याच्यामध्ये, लई शहाणा झाला असलं वाजवत घालवतच काय लाईफ तुझी, म्हणून त्यांनी पियानो तोडला आणि त्याला घेऊन गेला. म्हणजे मग ह्याच्यातून त्यांनी सांगितलं की तुम्ही मुलांच्या मनाच्या विरुद्ध शिकवायला जाता तर ते शिकत नाहीत, ते असा आनंद भोगू शकत नाहीत. म्हणून जे पण करताना त्यामध्ये आनंद मिळायला पाहिजे. मग आनंद आहे कुठं, त्या बाहेरच्या शिक्षणात नाही आहे. शिकणार तुम्ही, सोडणार नाही, पण त्यातून सुद्धा आपल्याला आनंद काढायची कला यायला पाहिजे. म्हणून तिथं मी भेदविज्ञान करून आनंद भोगू शकतो, ह्याचं ज्ञान झालं तर सगळं करत असताना सुद्धा ती धारा चालू राहते. विचार तरंगाकडे अवस्थेकडे पाहिले तर सुख किंवा दुःख होते, विषम भावास असंतोष प्राप्त होतो, अशांत होतो, परंतु ध्रुव स्वरूपाकडे पाहिले तर मी शाश्वत चिदानंदमय आहे हे जाणवते. त्याच वेळी अतींद्रिय आनंद, सम्यक आनंद प्राप्त होतो. विचार तरंग म्हणजे पर्याय. मग पर्यायाकडे जो पाहतो तो सुख नाही तर दुःख असं विषम भाव करत राहतो, आणि जो शाश्वततेकडे पाहतो त्याला आनंद प्राप्त होतो. तेव्हा आपले चित्त समतेने युक्त असते, तेव्हा समाधान, सम अधिक आधान, समस्वभावाची जाणीव असते. त्यावेळी आपोआपच विषमभाव भेदभाव संपतो. प्रत्येक जीवाचा ध्रुव स्वभाव चिदानंदमय आहे, त्यामुळे सर्वजण समान आहेत.
कोणीही उच्च किंवा नीच नाही, तेव्हा मोह राग द्वेष होत नाही. हम्म. मी अविनाशी आहे म्हणून मला टिकवून ठेवण्यासाठी इतरांची गरज नाही. म्हणून मी निरालंब आहे. मी शाश्वत आहे हे जाणताच मरणादी भय नष्ट झाले, दुःख नष्ट झाले. मी शाश्वत आहे हे जाणताच पराबद्दलची आसक्ती नष्ट झाली व शाश्वत आनंदास प्राप्त झाले. काय समजलं? माझ्यासाठी वाचू नका बरं का, तुमच्यासाठी वाचा. काय समजलं सांगा दीदी. हे सगळ्यातून सांगायचं आहे, पर्याय म्हणजे बदलणारी असते आणि जीव किंवा द्रव्य कसं असतं, ध्रुव असतं. मग ते सांगतायत की द्रव्य ध्रुव अविनाशी आहे. हे समजून काय फायदा, तर मला कुठल्या पर्यायाच्या आधाराची गरज नाही आहे किंवा मी कोणी माझं रक्षण करेल, कोणी मला दुःख होऊ देणार नाही. काय आशा असती, नवरा मला कधीही दुःखी होऊ देणार नाही, कधी तो मला त्रास देणार नाही किंवा मला दुःखामध्ये काय म्हणायचं, काय म्हणते बरं, दुःखामध्ये सुखदुःखामध्ये 50-50 पार्टनर्स असतो. काय म्हणायचं, सुखदुःख मे साथी, काय तर म्हणतात ना गाणं तसलं. म्हणजे आपलं दुःख वाटून घेणार आहे असं वाटतं. तर तिथं सांगतात की कोण कोणाचं काही वाटून घेत नसतं, कोणी कोणाचं दुःख नष्ट करू शकत नसतं. नवरा आहे हे सुख का दुःख, इथं सुरू झालं पहिल्यांदा. म्हणजे आपल्याला वाटतं नवरा म्हणजे सुखाचं कारण, तर हीच सगळ्यात मोठी पहिल्यांदा मिथ्या मान्यता. काय म्हणेल का की नवरा सुखाचं काय दुःखाचं कारण, काका नाही येत बोला. म्हणजे पराची जिथं संबंध आला तिथे दुःख सुरू झालं. मग ते कोण पण असू दे, बाहेर आई वडील असले तरी सुद्धा बाहेरच गेला ना उपयोग आपला. बहीण असतील तरी सुद्धा, किती प्रेमळ असतील तरी सुद्धा सुखी का दुःखी करणार सांगणार आहे बरं का मी. संसारात दुःख भारी घेऊन आलो तुझ्या दारी. होय, संसार करुणा तुझी माझ्यावरील राहते. आकाशागत ज्ञान तुझे मला सुद्धा लागते. असं आता मला तुम्ही एवढं बोलल्यावर फास्ट मला यायचं का बोलायला. काय 2 वाक्य पहिले सांगा. संसारामध्ये संसारात दुःख भारी घेऊन संसारात दुःख भारी भिवून आलो तुझ्या दारी. तुम्ही महाकरुणाधारी, करुणा तुमची माझ्यावरील. तुम्ही महाकरुणाधारी, तुमची माझ्या करुणा तुमची माझ्यावरी. आकाशागत ज्ञान तुझे मला सुद्धा लागते. आता थांबा बस. म्हणजे काय सांगायचं त्यातून की मी दुःखी झालो हे निर्णय झाला तर जाणार त्या भगवंतांच्या चरणी. जे सुखी आहेत त्यांच्याकडून सुख भोगायला मिळवायला जाणार, प्रयत्न करणार. नाहीतर मी सुखीच आहे किंवा मला सुख देणारे लय जण आहेत हा विचार असेल तर सुख वास्तविक काय हे समजणारच नाही. म्हणून सांगितलं काय, भेदविज्ञान आवश्यक आहे. आणि मी माझं अस्तित्व माझ्यामध्ये आहे शाश्वत हे समजलं तर त्याला टिकवून ठेवण्यासाठी दुसऱ्या कशाची गरज नाही आहे. शरीराचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही सगळं कराल. काय त्याला टॅबलेट खाणार, वरून त्याला पॉलिश करणार, काय तुमचं ते सगळं कॉस्मेटिक्स लावणार, सगळ्या रीतीने त्याला टिकवण्याचा प्रयत्न करतात. पण शरीर ही वस्तू त्याच्या आयुनुसार टिकणार आणि जाणार आहे. पण आत्मा तर शरीरावर अवलंबून नाही. त्यामुळं शरीर म्हणजे आत्म्याचं अस्तित्व नाही. मी तर निरालंब आहे, शाश्वत आहे हे जाणले तरच मरणादी भय संपले. कारण मरण कोणाला होतं, कोणाला मरण होतं, शेजारच्याला. शरीराला मरण येतं, आत्म्याला मरण येतं, मग कोणाला येतं, आत्म्याला पण नाही आणि शरीराला पण नाही. म्हणजे कोणाला येतं, शरीराला मरण यायला ते कुठं जिवंत आहे, ते तर मेलेलंच आहे. मग कोणाला मरण येत आहे, आत्म्याला तर मरणच नाही आहे. मग मरतंय कोण रे भैया, कोण गेलं परवा, काकू गेलं का, काका गेलं ना कोण तर, मग कोण गेलं सांग, जीव गेला का शरीर गेलं, जीव तर आहे, शरीर पण आहेच की. मग कुठं गेलं शरीर तर, मग मेलं कोण हो, मरतंय कोण, संयोग आहे ना, जीव आणि शरीराचा संयोग आहे. ते वियोग झाला तर तुम्ही त्याला मरण म्हणता आणि त्या वियोगामध्ये तुम्ही दुःख करता. म्हणून सांगतायत ना शरीर मरतंय ना जीव मरतंय. जे जिवंत आहे ते मरायला पाहिजे, शरीर तर मृतच आहे. अचेतन म्हणतात, जड म्हणतात, तर ते मृतच आहे, ते तर मरत नाही. आणि जीव चेतन आहे, त्याला कधी मरण नाही आहे. त्यामुळं जो संयोग झालाय जीव आणि शरीराचा, त्याचा वियोग झाला तर
तुम्हाला त्याच्यामध्ये आकुलता होते. म्हणून सांगतायत की जीवाला कधीही मरण येत नाही, त्याचं भय नष्ट झालं, दुःख नष्ट झाले, मी शाश्वत आहे हे जाणताच पराबद्दलची आसक्ती नष्ट झाली व शाश्वत आनंदास प्राप्त झालो. म्हणजे आपल्या घरामध्ये विचार करा की आनंदाच्या किती गोष्टी आहेत, कुठं कुठं ठेवल्या आहेत, दिसल्या का? काय काय आनंदाची गोष्ट घरामध्ये, काहीतरी दिलेलं गिफ्ट असेल ना, ते असं सांभाळून ठेवलेलं असतं आपण. फर्स्ट गिफ्ट काय असतं भैया? नाहीतर बेस्ट फ्रेंडनी काहीतरी दिलेलं असतं, नाहीतर काय पहिलं पगार म्हणून लोक काय करतात त्याचं पण काहीतरी ठेवतात, नाहीतर मोमेंटो म्हणून तुम्हाला काय दिलेलं असतं ते ठेवतात. मग ती आनंदाची वस्तू वाटते ना तुम्हाला. म्हणजे असं मला काय झालं होतं माहिती का, आता सांगायला नको पण आपलं एक शेअर करायचं म्हणून. आमच्या शाळेमध्ये कुठल्या तरी ॲक्च्युली त्यांचं त्यात पर्पज होतं बरं का, त्यात आम्ही आनंद भोगला उगीचच. म्हणजे त्यांना त्यांच्या डेंटल हॉस्पिटलची का काय त्यांच्या लोकांची पब्लिसिटी करायची असेल आणि ते सगळे आले होते आमच्या शाळेमध्ये. काय दात फ्रीमध्ये चेक करून देणार आणि ॲवॉर्ड देणार, कोणाचं बेस्ट दात आहेत. त्यात मला ॲवॉर्ड मिळालं होतं. म्हणजे बहुतेक कोणाची नसतील चांगली म्हणून उगीच माझं पकडून दिले असणार. तर त्यावेळेस ते फर्स्ट टाईम आले होते शाळेमध्ये आणि त्यांनी ते ढाल दिली. हो असं ठेवते ढाल, माहिती आहे ते काय म्हणायचं त्याला, एवढी नव्हती, एवढी छोटीशीच होती पण ती ढाल होती. पण ते कधी बघून सुद्धा माहीत नव्हते आपल्याला. आणि आपण लय काय हुशार नव्हतं की असलं ढाल बिल मिळवायला शाळेत, काय ते अकॅडमिकमध्ये असलं काय नव्हतं आपलं. म्हटल्यावर ते ढाल मिळाले म्हणल्यावर कसला आनंद, कशासाठी ते काय नाही बघायचं. आणि मग सगळ्याला घरात सांगितलं, फिरलं आम्ही की ढाल मिळाली. आणि ते शाळेमध्ये सगळ्यांना बघायला म्हणून एक बेंचवर सगळ्यांच्या दिसायसारखं मध्ये ठेवली होती बरं का. आणि ती एकाला मोठी ढाल मिळाली फर्स्टला, माझं 3rd रँक आलं होतं. आणि मग ते छोटी आणि छोटी सगळ्यात छोटी माझी, पण ढाल मिळाली ना म्हटल्यावर असलं लय भारी आनंद. तर ते बघितले आणि दुसऱ्या वर्षी काय केलं माहिती का, पहिल्या वर्षी कोणी नावं द्यायलाच तयार नाहीत. तिथं जाऊन चेकअप करायचं होतं, त्यांनी त्यांचे टेस्ट करणार होते आणि त्यातनं रिझल्ट्स देणार होते. दुसऱ्या वर्षी ढाल मिळाली म्हणलं सगळ्यांनी नावं दिली. म्हणजे कशासाठी सांगत होते, मग ते ढालमध्ये आनंद असं मला सांगायचं होतं. मग ते मिळालं तर त्यांनी आपलं कौतुक केलं किंवा इतकं छान मिळालं, असल्या गोष्टीमध्ये आनंद मानतो. हां, हे सांगत होते मोमेंटो ठेवतो ना घरामध्ये आणि त्याची आठवण, आता ते कुठं पडले ते पण माहीत नाही. म्हणजे किती आनंद वाटतो एखाद्या गोष्टीचा आपल्याला. मग थोड्या दिवसांनी ते कुठं गेलेलं असतं ते पण माहीत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये शाश्वत आनंद नसतो नाही. तेवढं पॅरेग्राफ वाचा खालचं. शाश्वत सुखी जीवन जगण्याची कला, वस्तुनिष्ठ विज्ञान, सोल, चेतना, ज्ञान, दर्शन इत्यादी. उद्गल द्रव्य, मॅटर, स्पर्श, रस, गंध, वर्ण इत्यादी. धर्मद्रव्य, मोशन कॉल, गती हेतुत्व इत्यादी. अधर्मद्रव्य, रेस्ट कॉल, स्थिती हेतुत्व इत्यादी. आकाशद्रव्य, स्पेस, अवगाहन हेतुत्व इत्यादी. कालद्रव्य, टाइम, परिवर्तन हेतुत्व इत्यादी. तत्वज्ञानाचा हा विज्ञाननिष्ठ पाया समजूनच आपण शाश्वत सत्य आनंद प्राप्त होऊ शकतो. म्हणजे 6 द्रव्याची ओळख नसती म्हणून आपल्याला दुःख वाटतं, दुःख भोगत राहतो. पण ज्याला हे तत्वज्ञान समजलं, वस्तुनिष्ठ विज्ञान समजलं, तो आपल्या आनंदाकडं वळू शकतो. खोटा आनंद सुटेल त्याचा आणि खरा आनंद भोगण्याची कला प्राप्त होईल. उद्या हो जाणा स्वतःच्या चेतन जीव द्रव्याला जाणा. पहा या जीवाचा या संसारामध्ये कोणीही नाहीच. या जीवाचे सुख परद्रव्यामध्ये नाहीच. मी तर अनादि अनंत स्वाधीन सुखी आहे. मला सुखासाठी परवस्तूंची गरज नाहीच. कोणतीही अवस्था म्हणजे माझे स्वरूप नाही. मी स्त्री नाही, पुरुष नाही, मनुष्य नाही.
मी तर या सर्वापासून भिन्न जीव आहे जाणा. जीवोऽहम् अशरीरी स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंत.